काय द्यावे याचे भावे उतराई, ठेवीतो हा पाय जीव थोडा. म्हटलं वहिनी, जे तुम्ही पाहिलं ते तुम्ही बोलल्या. त्या मित्राला तर भिलव भाषेशिवाय ऐराणी धड बोलता येत नाही. असा माणूस जोडा, पैसा तुमच्या मागे पडेल, पैशाच्या मागे पडू नका. काहीही करा, मुलींनी अशी मैत्रीण मिळवा की जीव गेला तरी आपण बोललेलं दुसऱ्या जवळ बोलणार नाही. होतो आम्हीच तुटेल होतो. आमच्या काय मारवाडी मित्र भेटतील का? ज्यांच्या बरोबर मजुऱ्या फिजुऱ्या करत फिरायचं ते मित्र असायचे. एवढी मैत्री मी कीर्तनकार झालो होतो, दारूच पाडराय ना, पण मित्र. मी जरी कीर्तन करत असलो, कधी कधी भेटतो, विचारतो काय वहिनी बाबा कसं जायचं का? आणि जर वहिनीने सांगितलं की बाबा त्याचा स्वभाव बोलता कडक शे अमुक आहे, मित्र त्याला म्हणतात. हक्काने आपल्यावर सत्ता गाजवता आली पाहिजे. मला एकट्याला पाहून तो का रे तू कीर्तने करायला लाग्या, म्हणजे तू बोलता हुशार होई घ्या का, हिसरी घ्या का, तो तुम्ही दोन्ही जण मजुऱ्या करायला जाय, तू वहिनील काही काही बोल टाकच म्हणे. हाय जग बरं मातू नको. एवढा हक्क जो गाजवू शकेल. मला लोक बोलायला घाबरतात, मला प्रेमाने बोलतात, आदर करतात. तो मला आजही महाराज म्हणत नाही, तोंडावर आवाज म्हणतो, जीवरी घेत आब्या म्हणे. कधी माझ्याकडे 1 रुपया मागितला नाही, कधीच नाही. ज्या वेळेस आमच्या मुलाचं लग्न केलं, बरेचसे महाराज मंडळी वारकरी होते. मी LIC एजंट होतो, LICचे माणसं होते, पोरगा रेल्वेत आहे, रेल्वेतले अधिकारी मित्र सगळे होते. आणि त्या जोडप्यानिशी माझा मित्र आलेला होता. सगळ्यांना तिथे बोलून बोलून फोटो काढले जायचे. मी त्यांना दोघांना म्हटलं या वहिनी या, दोघांना आणलं. नाही म्हणे आता तुम्ही महाराज वय जायल सर. मग जरी महाराज वय जायल सर, पण तुम नसत अजून. ज्यावेळेस स्टेजवर आणलं, नवरी सगळेजण पाहिजे की हाय बाई कोण आहे बा. समजा अशा सोनामातल्या लदेलं नाही बाई कोणचे. वैभवनं सांगितलं, म्हटलं माझा भाऊ आहे, माझा बालमित्र आहे, ही माझी वहिनी आहे. म्हटलं वहिनी सुनबाई आहे कशी, पण सोनं वापराने गरजच नाही म्हणे. आबा सोनानीच म्हणे आई पोर. त्या पोरीला सांगितलं, हो मंदिर आणि देरानी बाजऱ्या कापे कापे पोऱ्याला मोठा करेल शे म्हणे. बाई या इठ्ठल रुक्मैसले निम्मन मसन काही मा बेडो, निम्मन खावाड पेवाड एवढंच कर म्हणे. खूप लोकांनी अभिप्राय दिले, कोणी इंग्लिशमधून, कोणी मराठीमधून, कोणी आशीर्वाद दिले. लगेच डोक्यातून टोपे काढले, त्या वहिनीच्या पायावर डोकं ठेवलं. काय द्यावे याचे भावे उतराई, ठेवीतो हा पाय जीव थोडा. म्हटलं वहिनी, जे तुम्ही पाहिलं ते तुम्ही बोलल्या. त्या मित्राला तर भिलव भाषेशिवाय ऐराणी धड बोलता येत नाही. असा माणूस जोडा, पैसा तुमच्या मागे पडेल, पैशाच्या मागे पडू नका. काहीही करा, मुलींनी अशी मैत्रीण मिळवा की जीव गेला तरी आपण बोललेलं दुसऱ्या जवळ बोलणार नाही. पोरांनी असा मित्र मिळवा. रामाचे मित्र भिल्ल जातीतले होते, निषादपती गुहराज. भविष्यात कधी कीर्तनाला आलो तर निषादपतींची कथा मी सांगेल. आज तुर्त इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल.